सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 बघा ही उर्मीच्या आणि सागरच्या लग्नाची पत्रिका आहे बघा. म्हणजे आता सागरच्या लग्नावर शिक्का मोर्चा होणार. मग काय पसंत आहे ना? कोण? हा? भाऊ भाऊ आकर रात्री पार्टी झाली म्हणून सकाळी उशिरा आलं पाहिजे असं नाही बकुळा. पार्टी मुलांची होती पण आपल्याला घरचं आणि हॉटेलचं किचन सुद्धा सांभाळावं लागतं. आणि तुझ्याशिवाय मला मदतीला कोण आहे एवढं तरी लक्षात ठेवायचं ना. हे बघ 2 ऑमलेट आणि चहाची ऑर्डर आहे. चल लवकर कामाला लाग. काय बहिरी बिरी झालीस की काय? चहाचा आदण घे चल. आणि तो 5 नंबर वाला आहे ना जरा उशीर झाला ना की तो एकदम आरडाओरडा करायला लागेल. काकू काकू काय? रघुनाथ भाऊ भाऊ गेले. काय काय म्हणालीस? काकू रघुनाथ भाऊ गेले. अगं शुद्धीवर आहेस का? का रात्री मुलांच्या बरोबर तू पण ढोसलीस? आई बघा ना काय बोलते. आपला रघु गेला.
सावित्री शांत हो. बकुळा देवा शपथ. हे तुला कसं काय कळलं? उशीर झाला म्हणून मी समुद्राच्या शॉर्टकटने येत होते. तिथेच भाऊ उर्मिलाही तिथेच आहे. तिने सांगितलं घरी जाऊन सांगायला. तू खोटं बोलतेस. ही खोटं बोलते, ही खोटं बोलते, ही खोटं. अगं बकुळा, खोटं बोलायची नाही तरी सुद्धा आपण खात्री करून घेऊया. बाबा म्हणतात ते बरोबर आहे. तू नको काळजी करू, मी खात्री करून पटकन येतो. हा सागर, अरे रघुनाथ, ती बकुळा सांगत होते की आपला रघुनाथ. अरे खरंय, हा उर्मी तिथेच आहे. शिवनाथ, सागर अरे आपला रघुनाथ. अरे शांत हो, शांत हो. मी घरात नसताना बाहेर फिरायची गरज नाहीये तुला. मी कामाशिवाय खरंच बाहेर माहितीये बाहेर तुझे काय उद्योग चालतात ना, ते सगळं माहितीये मला. हे बघा, आता सकाळी सकाळी सुरू नका करू तुम्ही. अरे तू काय करतो इथे? माझा काका गेला. काहीतरी बकवास बोल नको. काय म्हणालास? माझा काका गेला. हो, रघुनाथ? अरे पण कसा? त्याला माहितीये. उर्मी, रघुनाथ बद्दल जे ऐकलं ते खरंय. कुठे? बळीच्या दगडाची पुळण. कसं? अजून नाही कळलं काही. मी येतो तिथे. नाही विकास, तुला हॉस्पिटलला जायचं असेल ना? उर्मी, मी सुट्टीही घेऊ शकतो. नाही, तू तिथे असायला हवंस. अरे भाऊचा. उर्मी, हे तुझं ज्युरिस्डिक्शन नाहीये. या पंचनामा, पोस्टमॉर्टम यामध्ये तुला पडायची गरज नाही. माहिती आहे विकास, पण पोस्टमॉर्टम झालं की मला कळव. उर्मी, नाही प्लीज विकास, मला कळलंच पाहिजे काय झालंय ते. प्लीज. ओके ओके. सिगरेट पेटवताना त्याच्या कपड्यांनी पेट घेतला असावा. तो विझवण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला. भरतीची वेळ असावी त्यावेळी पाणी पार डोंगरापर्यंत येतं. त्याने आग तर विझली, पण त्याआधी त्याचा मृत्यू झाला असावा. हां,
म्हणजे हा माझा प्राथमिक अंदाज आहे बरं का. मला नाही पटत राजू. एका लायटरनं एवढ्या पटकन पेट घेतला आणि तेही समुद्राच्या इतक्या जवळ असताना, एवढ्या वाऱ्यामध्ये. नाही, बरोबर आहे तुझं ताई, पण रघुनाथच्या कपड्यावर दारू होती. नाही, खाली एक ग्लास टाक. पाहिजे टाक रे. पण भाऊ एवढ्या रात्री इकडे आलाच कशासाठी असेल? बकुळाला सोडायला. म्हणजे भाऊला जिवंत असताना शेवटचं पाहिलेली व्यक्ती बकुळा. रात्री पार्टी संपायला उशीर झाला म्हणून रघुनाथ भाऊ आलेले मला सोडायला. आम्ही सांगितलं त्यांना कशाला जाता, आम्ही जातो सोडायला, पण त्यांनी ऐकलं नाही. भाऊ मला त्यांची जबाबदारी मानायची. तुमच्याकडे कामाला लागल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा उशिरा जायची वेळ आली तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मी जाईन एकटी, मला नाही भीती वाटत. पण ते म्हणाले माझी बहीण उर्मिला इन्स्पेक्टर आहे, तरीही तिलाही मी एकटी जाऊ दिली नसते, मग तुला कसं जाऊ देणार. त्यानंतर कधीही उशीर झाला तर तेच यायचे मला सोडायला. तुम्ही दोघं जाताना कुठल्या रस्त्याने गेलात? समुद्राकडूनच गेलो. आणि भाऊ परत येताना कुठल्या रस्त्याने आला? तसं मी काही विचारलं नाही त्यांना, पण ते त्याच रस्त्याने यायला निघाले. तरी मी त्यांना सांगितलं की समुद्राच्या वाटेतून जाऊ नका, गावातून जा. पण त्यांनी उडवून लावलं. म्हणाले या वाळूत मी लहानाचा मोठा झालोय, मला कसली भीती. तुला भाऊ मध्ये काही वेगळंपणा जाणवला? म्हणजे त्याच्या वागण्यात म्हण किंवा बोलण्यात. म्हणजे काय? म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चालू होते किंवा तो चालताना सारखं मागे वळून वळून बघत होता, असं काहीही? नाही, असं काहीच वाटलं नाही. पण कालच्या रघुनाथ भाऊंमध्ये आणि एरवीच्या रघुनाथ भाऊंमध्ये एकच फरक होता, त्यांचं पिणं. भाऊंना इतकं प्यायलेलं मी कधीच नव्हतं पाहिलं. हे खरं आहे ताई, मीही रघुनाथला इतका प्यायलेलं कधीच पाहिलं नव्हतं. भाऊ एवढी का प्यायला असेल? कसं सांगणार, कालच्या पार्टीत हे आमच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही. आणि आता विचारावं तर आता ज्याला माहितीये तोच नाहीये. बकुळा, काल तुला भाऊनी किती वाजता घरी सोडलं? साधारण 2:30-2:45 झाले असते. तुला सोडून निघाल्यानंतर भाऊच्या मागून जाताना कुणाला बघितलंस किंवा त्या रस्त्यावर कुणी थांबलेलं होतं? नाही, माझ्या घरापासून पायवाटेवर वळेपर्यंत तरी कोणी नव्हतं. ते वळेपर्यंत मी पाहत होते. मी भाऊंना सोबत न्यायला नको होतं, माझ्यामुळेच भाऊ. बकुळा,
अगं स्वतःला दोष देऊन काहीच फायदा नाहीये. भाऊ गेल्याचं दुःख तर मलाही होतंय, पण नुसतं दुःख करत बसून भाऊ गेल्याचं कोडं नाही उलगडता येणार आहे. भाऊंच्या जाण्याचं कोडं म्हणजे? म्हणजे मला नाही वाटत हा अपघात असेल. आपली जुजबी ओळख असली आणि तो माणूस अपघातात गेला ना तरी दुःख होतं. आणि इथे तर तू आणि रघुनाथ दोघही साधारण एकाच वयाचे, एकाच गावातले, एकत्र वाढले असणार, खेळले असणार. अशा माणसाच्या अचानक जाण्याने काय दुःख होऊ शकतं मी समजू शकतो, पण म्हणून सावित्री काकूंनी हो म्हटलं असतं ना तर आज मी रघुची बायको असते. मला माहिती होतं तू आणि रघुनाथ एकमेकांवर खूप प्रेम करत होतात. आजही तू त्याच्यावरती प्रेम, पण मी आजपर्यंत तुम्हाला हे तू कधी बोललीच नाहीस, त्याची गरजही नव्हती. पण विजया, भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानात डोकावल्याशिवाय राहत नाहीत. मलाही कान आहेत, डोळे आहेत. आणि आपल्या लग्नाला तर आता 20 वर्ष देखील झाली. एवढ्या वर्षांमध्ये या गावातील लोक, त्यांच्या आपसातले संबंध हे जर मी नाही समजू शकलो तर रघुनाथही तुझ्यावर प्रेम करत राहिला म्हणून त्याने आजपर्यंत लग्न नाही केलं, हो ना? सावित्री काकूंना आईच्या स्वभावाची कल्पना होती. त्यांना असं वाटलं की माझ्याशी लग्न केल्यावर रघुनाथ पूर्णपणे आईच्या ताब्यात जाईल, म्हणूनच त्यांनी आमच्या लग्नाला विरोध केला. आणि आईच्या विरोधाला मान्य करून त्यांनी लग्न केलं नाही, त्यामुळे तू चिडलीस आणि आईने बघून दिलेल्या पहिल्याच मुलाशी लग्न करून मोकळी झालीस. हो, मी लग्न केलं, पण रघुनाथ अविवाहितच राहिला. माझं मन मला खायला लागलं. मी त्याला समजून घेतलं नाही, मी त्याच्यावर अन्याय केलाय असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून तू स्वतःला शिक्षा देत राहिलीस. आपल्या लग्नातलं प्रेम नाकारत राहिलीस. तुम्हाला माहित होतं तरी? काय बोलणार? आपलं लग्न हा एक व्यवहार होता. तुझ्या आईला घर आणि पोल्ट्री सांभाळणारा एक हक्काचा पुरुष हवा होता, म्हणून अट्टहासाने तिनं घर जावई करून आणला. माझी घरची परिस्थिती अतिशय गरिबीची. आई वडिलांच्या नंतर बहिणीच्या लग्नाची जबाबदारी होती माझ्यावर. त्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी मीही मार्ग शोधत होतो. आपल्या लग्नाचा व्यवहार म्हणून मी मान्य केला, पण मला माहिती होतं यातून मला तुझं प्रेम मिळणार नाही. पण विजया, खरं सांगू, तुझ्या सोबत राहून नकळत मी तुझ्या प्रेमात कधी पडलो ना, मला समजलंच नाही. विजया, घडल्या गोष्टी पुन्हा बदलता येत नाहीत. जाणारी माणसं निघून जातात, पण मागं राहिलेल्या माणसांना जागावंच लागतं. आता हे तुला ठरवायचंय की तुझं राहिलेलं आयुष्य तू कुणासाठी जगणार आहेस.
ताई मला तुझं दुःख कळतंय, पण मला नाही वाटत इथे काही घातपाताची शक्यता असेल. का का नाही वाटत? कोणाचेही घात व्हायला कारण लागतात, आणि रघुनाथचं तर या गावात कोणाशीच वाकडं नव्हतं. मग कोणी त्याला कशाला मारेल? मला तर वाटतं रघुनाथचा सिगरेटनेच घात केला. भाऊ परत सिगरेट? अरे सिगरेट सोड ना. ही सिगरेट ना एक दिवस तुझा घात करेल. उर्मी, मला रघुनाथला बघायचंय ग. आई काकू आता नाही पाहता येणार. पोस्टमॉर्टम झालं की माझ्या मुलाच्या शरीराचं चिरफाड करणार का म्हणून? हो तसा कायदा आहे. खड्ड्यात गेला तुमचा कायदा. उर्मी, तू ह्याच्यापेक्षा मोठी इन्स्पेक्टर आहेस ना, मग सांग ना त्याला रघुनाथला परत घेऊन यायला. माझ्या मुलाच्या शरीराची चिडफाड झालेली मला अजिबात कपडा नाही, सांगून ठेवते. सांग त्याला. आई मी नाही त्याला हुकूम देऊ शकत. अगं हे गाव माझ्या अधिकार क्षेत्राखाली येत नाही. असं कसं? तू म्हणाली होतीस गावात बदली करून घेणार म्हणून. हो पण अजून बदली नाही झालीये. आणि मी कितीही मोठी अधिकारी झाले ना तरी कायद्याची बंधनं असणारच माझ्यावर. मी नाही हे असं सांगू शकत. पोलीस तपासामध्ये अडथळा आणणं हा कायद्याने गुन्हा आहे. तुला पोलिसात घालून चूक केली का? पोलिसात प्रवेश मिळेपर्यंत सगळीकडे तुझा भाऊ तुझ्या बरोबर होता, अगदी परीक्षेपर्यंत. 3-3 तास परीक्षेच्या हॉलच्या बाहेर बसायचा. तू ट्रेनिंगला होतीस ना, तेव्हा रविवारी सुद्धा तुझ्या ट्रेनिंग सेंटरवरती तुला डबा न्यायचा नियम त्याने कधीही मोडला नाही. हो पण तू सांगतेस त्याच्या प्रेमापेक्षा कायदा मोठा आहे. भाऊवर प्रेम नाही का ग? अगं पण पोलिसात गेल्यापासून तुझ्यातली बहीण मरून गेली आहे का उर्मी? सावित्री, एकटीच उभी आहेस इथे? खरंच उर्मीचं गावात येणं अपशकुन आहे का? ती आली आणि साडीचं प्रकरण झालं. आपण आपला मुलगा असल्या विचित्र अपघातात गमावला.